नमस्कार माऊली. आज आपण सार्थ श्री तुकारामांची गाथा याच्यातले अभंग क्रमांक 368 ते अभंग क्रमांक 374 हे अर्थासहित ऐकणार आहोत. हे अभंग आपल्या जीवनाला, आपल्या विचाराला अतिशय चांगलं वळण देतात. त्या अर्थाने हे अभंग अतिशय महत्त्वाचे आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या आधीचे सुद्धा तुकारामांच्या गाथेतले व्हिडिओ सगळे नक्की बघा. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अभंग क्रमांक 368. विठ्ठल नावाडा फुकाचा. नावाडा म्हणजे नाव हाकणारा. आळविल्या साठी वाचा, कटी कर जैसे तैसे. कटी कंबर, कर हात, कमरेवर हात कसे. कटी कर जैसे तैसे, उभा राहिला न बैसे. पांडुरंगाची मूर्ती कधी बसलेली तुम्ही बघितली त्या का हो? अगदी 99% मूर्ती नेहमी उभी असते आणि कमरेवर हात असतात. न पाहे सिदोरी, जाती कुळ न विचारी. पांडुरंग काही जात आणि कुळ विचारत नाही तुमचं कोणतं आहे. फक्त तो भक्ती आणि मनातला भाव एवढंच बघतो. तुका म्हणे भेटी, हाक देता उठा उठी. फक्त हाक मनापासून मारा, तो नक्की उभा राहील आपल्या पाठीमागे, आपल्याला बळ देईल, असं तुकाराम महाराज म्हणतात. अर्थ पहा, देव किती कृपाळू आहे. दीन जीव भवनदीतून तारून नेणारा तो फुकट नावाडी आहे. मात्र शुद्ध भावाने वेळोवेळी त्याचे नाव वाचेने घेतले पाहिजे. तो देव कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला जशाच्या तसा आहे. तो खाली बसत नाही. देव हा भक्तांच्या पापपुण्याच्या शिदोरीकडे पाहत नाही. व जात चांगली की वाईट किंवा कुळ चांगले की वाईट ह्याचाही देव विचार करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या नावाने हाक मारली की तो ताबडतोब भेट देतो. आता अभंग क्रमांक 369. कृपावंत किती, दीने बहु आवडती. त्यांचा भार वाहे माथा, करी योगक्षेम चिंता. भुलो नेदी वाट, करी धरुनी दावी नीट. तुका म्हणे जीवे, अनुसरल्या एका भावे. अर्थ देव हा भक्तांविषयी इतका कृपाळू आहे की त्याला आपले दीनभक्त अतिशय आवडतात. त्यांचा सर्व संसाराचा भार आपण घेऊन त्यांच्या म्हणजे भक्तांच्या योगक्षेमाची तो काळजी करतो. ते एखाद्या वेळ चूकभुलीने परमार्थाचा मार्ग सोडून आडवाटेने जाऊ लागले तर त्यांना तो हात धरून सरळ मार्ग दाखवतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव आपल्या ठिकाणी एकनिष्ठपणाने अनुसरलेल्या भक्तांच्या या सर्व गोष्टी करतो. अभंग क्रमांक 370. नेणती वेद श्रुती कोणी, आम्हा भाविका वाचोनी. रूप आवडे आम्हाशी, तैसे जोडी ऋषिकेशी. आम्ही भावे बळीवंत, तुझ घालू हृदयात. तुका म्हणे तुझ धाक, देता पावशील हाक. अर्थ आम्हा समर्पित भक्तांशिवाय, भक्त समर्पित असणं, अर्धलक्ष संसारात, अर्धलक्ष आपल्या प्रॉपर्टीमध्ये असं नाही. भक्त कसा हवा? समर्पित हवा. आम्हा समर्पित भक्तांशिवाय वेद आणि श्रुती जाणणारे कोणीही नाही. आमच्या इतके हरीला जाणणारे कोणी नाही. हरीचे रूप आम्हाला अतिशय प्रिय आहे आणि आम्ही त्याचा अतिशय लाभ करून घेतला आहे. म्हणजे हरिभक्तांनी लाभ करून घेतलेला आहे. हरिविषयीच्या भावाने आणि भक्तीने आम्ही मोठे बलाढ्य झालो आहोत.
म्हणजे आम्ही बलवान झालो आहोत. म्हणून देवा, आम्ही तुम्हाला आमच्या हृदयात स्थापित केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जेव्हा प्रेमाने आणि भक्तिभावाने तुला हाक मारू तेव्हा तू आम्हाला लगेच प्राप्त होशील. अभंग क्रमांक 371. मन गुंतले लुलया, जाय धावोनी त्या ठाया. मागे परतवी तो बळी, शूर एक भूमंडळी. येऊन या घाली घाला, नेणो काय होईल तुला. तुका म्हणे येणे, बहु नाडिले शहाणे. अर्थ, मन हे विषयाच्या ठिकाणी मोठे लोलूप झाले आहे, वर वारंवार तिकडेच धावत आहे. काय मग त्या हरिभक्तीचा उपयोग? जर मन विषयात गुंतलेलं असेल तर नाही होत हरिभक्तीचा विजय. म्हणजे हरिभक्तीत मन लागत नाही. थोडक्यात, ह्या मनाला विषयापासून जो मागे परतवितो तोच बलाढ्य, तोच शूर होय. शूर कुणाला म्हणायचं? विषय वासनेपासून दूर असलं पाहिजे. व या भूमंडळामध्ये तोच एक शूर आहे. हे मन ज्या वेळेस विषय सक्तीचा घाला घालील त्यावेळेस तुझे काय होईल हे कळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आजपर्यंत ह्या मनाने पुष्कळ शहाण्या लोकांना फसवले आहे. मन विषय सक्तीकडे गेलं की आयुष्य फसायला होतं, हे त्रिवार सत्य आहे. त्याच्यानंतर अभंग क्रमांक 372. हे गाणं ऐकलेलं असेल, तुकारामांचा अभंग हा ऐकलेला असेल सगळ्यांनी. मी एक ओळ म्हणून दाखवते तुम्हाला. असं आहे बघा. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे. मला कळवा हा तुम्ही ऐकला होतात का हा अभंग? आता मी अभंग पूर्ण ऐकवते तुम्हाला. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मनात येथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. अर्थ, हे माझे वाचे, तू विठोबाचे गोड नाव नेहमी आणि निरंतर घेत जा. तुकाराम महाराज डोळ्यांना सांगतात की तुम्ही विठोबाचे गोड मुख पाहण्याचे सुख घ्या. म्हणजे डोळे विठोबाच्या मूर्तीकडे असू देत. कानानं तुकाराम महाराज सांगतात, अहो कानानो, तुम्ही विठोबाचे गुणानुवाद ऐकत जा. विठोबाचे चांगले गुण ऐकत जा. मनाला तुकाराम महाराज सांगतात, हे मना, तू निरंतर विठोबाच्या पायांपाशी धाव घे आणि विठोबाच्या पायाशी सतत राहा. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवा, या केशवाला तू कधीच टाकू नकोस. माझ्या जीवा म्हणजे स्वतःलाच हे सांगितलेलं आहे की तू केशवाला कधीही टाकू नको. म्हणजे विठ्ठलाचे चरण कधीही सोडू नकोस. ह्याच्यानंतर अभंग क्रमांक 373. धणी न पुरे गुण गाता, रूपदृष्टी न्याहाळिता. बरवा बरवा पांडुरंग, कांती सावळी सुरंग. सर्व मंगळाचे सार, मुखसिद्धींचे भांडार. तुका म्हणे सुखा, अंतपार नाही लेखा. आता अर्थ ऐकूया या अभंगाचा. अहो देवा, तुमचे गुण गाण्याने व रूप पाहण्यात माझी तृप्ती होत नाही.
म्हणजे थोडक्यात कितीही गुण गायले आणि कितीही वेळा रूप तुझं बघितलं, दर्शन घेतलं, तरी माझ्या मनाची तृप्ती होत नाही. कारण माझ्या मनाला तुझ्याच चरणांची, तुझ्याच रूपाची आणि तुझे गुणगान गाण्याची ओढ लागलेली आहे. पुढे अर्थ आहे का? हा पांडुरंग उत्तमोत्तम म्हणजे अतिउत्तम आहे. पांडुरंग फार सुंदर आहे. स्वरूपाने तो सावळा आहे, सुंदर आहे. भगवंतांचे रूप हे सर्व मंगलाचे सारतत्व आहे आणि सर्व सिद्धीचे भांडार म्हणजे पांडुरंगांचे मुख आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाच्या ठिकाणी अनंत आणि अपार असे सुख आहे. त्याचे वर्णन करता येणार नाही. त्याला मर्यादा नाहीत. आपण गणितात इन्फिनिटी शब्द वापरला जातो. अमर्याद, अनंत असे हे सुख विठोबापाशी आहे आणि त्या सुखाला मात्र मर्यादा नाही असं तुकाराम महाराज सांगतात. ह्याच्यानंतर अभंग क्रमांक 374. जरी मी नव्हतो पतित तरी तू पावन कैंचा येथ, म्हणून माझे नाव आधी मग तू पावन कृपानिधी. मी पतित आहे म्हणून तू पावन आहेस. जर मी पतितच नसतो तर तुला पावन कुणी म्हटलं असतं. लोहो महिमान परिसा नाही तरी दगड तैसा, तुका म्हणे याचक भावे कल्पतरू मान पावे. अर्थ ऐका. एका ओळीचा खरं तर मी सुरुवातीला पटकन बोलून गेले, पण आता पूर्ण अभंगाचा अर्थ ऐका. हे देवा, जर मी पतित नसतो तर तू कोणाला पावन करणारा झाला असतास. पतितांना पावन करण्यासाठी तू पावन आहेस असे तुला कोण म्हणाले असते. म्हणून माझे पतिताचे नाव आधी, नंतर अहो कृपानिधी तुम्ही पावन आहात. म्हणून पतित पावन असा शब्द आलेला आहे. लोखंडामुळे परिसाचा महिमा वाढला आहे. लोखंडच नसते तर परीससुद्धा इतर दगडातच जमा झाला असता. साधाच दगड म्हणून याची ओळख असती. तुकाराम महाराज म्हणतात, याचना करणारा आहे म्हणून कल्पतरू इच्छिलेले देतो. जर त्याच्याशी कुणी मागितलंच नसतं काही तर हा कल्पतरू आहे हे कुणाला कळलंच नसतं. असा हा मोठेपणा त्या वृक्षाला मिळाला आहे. यातून महाराजांना संतांचे महत्त्व सांगायचे असावे. विठ्ठलाला सुद्धा संतांमुळेच मोठेपण मिळालेले आहे असा येथे अर्थ धरायला हरकत नाही. याच्यानंतरचा अभंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ऐकणार आहोत. मंडळी, कमेंट करत जा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. सगळे हे आध्यात्मिक व्हिडिओ आहेत आणि आपल्या आयुष्याला वळण देणारे आहेत. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज एवढंच. धन्यवाद.